बळीराजाचा होणारा तिरस्कार, बळीराजावर होणारा अन्याय हा सर्वश्रुत आहे. संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, संपूर्ण महाराष्ट्र तपासता शेतकरी हा पार पिसलेला आहे. शेतकरी पार पिसलेला आहे म्हणायला हरकत नाही. केंद्र सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, विविध विकास कामांच्या योजनांतर्गत भले भले मोठे मोठे रस्ते जाहीर करतात. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, आता शक्तिपीठ मार्ग कोकणातून येणार आहे. समृद्धी महामार्ग आता ठाण्यापर्यंत पोहोचला आहे, तो ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचेल. हे सर्व गेल्या 11 वर्षाच्या केंद्राच्या सरकार कालावधीमध्ये ध्येय धोरण विकास कामाअंतर्गत जे काय बहुउद्देशीय विकास करण्यासाठी ज्या ज्या योजना राबविल्या, त्या सगळ्या योजना अगदी भ्रष्टाचारी निघाल्या. कशा त्या? जसा समृद्धी मार्ग निघाला, हेच कार्यकर्ते, हेच शाखा प्रमुख, हेच त्या सरकारचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री महोदय, जसा योजना जाहीर होतात सरकारचा, तात्काळ त्या गावामध्ये पळतात, जातात, आजूबाजूच्या जमिनी विकत घेतात आणि त्या जमिनी सरकारला मोठ्या नाममात्र भावामध्ये विकतात. कवडी मोलामध्ये त्या जमिनी गावकऱ्यांकडून घेतात शेतीच्या, आणि या शेतीच्या जमिनी सरकारला पुन्हा विक्री करतात आणि सरकारकडून मलिदा खातात. हे असं झालंय प्रत्यक्षात. जे समृद्धी मार्ग करताना जे मोठे अधिकारी होते, सर्वश्रुत आरोप प्रत्यारोप त्या अधिकाऱ्यांच्या बदल्याही झालेल्या आहेत. अटल सेतू, मुंबईमधला अटल सेतू झाला ना, डायरेक्ट पुण्याकडे पोचतो. आज मी ती सोशल मीडियावर बघतोय, किती फुटाचे खड्डे पडलेत, 6-6, 5-5 फुटाचे खड्डे पडलेत. मग या कामाच्या गुणवत्तेवरून, तांत्रिक बाबीवरून असं दिसतं की विकास कामं करायची, पण विकास कामांतर्गत किती मलिदा खायचा त्याला हिशोब नाही, पारावारा नाही. आता शक्तिपीठ होतोय, कोस्टल मुंबईचा रोड, मेट्रो प्रकल्प, अनेक भ्रष्टाचार आहेत. जे भ्रष्टाचार विरोधी पक्षाने निघालेले आहेत, पेपरमध्ये आलेले आहेत, वर्तमानपत्रामध्ये आले. मुख्यमंत्र्यांची तांत्रिक माणसं, ठेकेदार, विश्लेषक कंपन्या, ज्या विदेशी कंपन्यांना बाजूला कडून स्वतःच्या कंपन्या घुसवल्या, हे पण पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत. सरकारला वाटतं, केंद्र सरकारला वाटतं की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणलं, विकास केला म्हणजे शहराचा विकास झाला, गावांचा विकास झाला, खेडेगावांचा विकास झाला, दुर्गम भागांचा विकास झाला असं वाटतं, पण तो नाही. इन्फ्रास्ट्रक्चर आणलं, केलं म्हणजे विकास झाला असं होत नाही राज्याचा. तर त्या राज्यात राहणारी जनता, गोरगरीब जनता, यांच्यापर्यंत सरकारी योजना, ज्या ज्या सरकारी योजना शासनला लागू आहेत, केंद्र शासन असो, राज्य शासन असो, या अभिप्रेत सरकारी योजना
ह्या गोरगरीब लोकांपर्यंत पोचतात का? खेडेगावापर्यंत पोचतात का? दुर्मिळ भागामध्ये पोचतात का? आदिवासी पाड्यामध्ये पोचतात का? कातकरी वाड्यामध्ये पोचतात का? शेतकरी भागामध्ये पोचतात का? तर याचा कोणीतरी आढावा मागोमा घेत नाही सरकारमध्ये. सरकार येतं घ्यायला, मागोमा घ्यायला येतं. ते असं अनुसूचित जाती जमाती समिती, SC समिती, ST समिती, OBC समिती, सफाई कामगार आयोग, विविध जाती जमातीच्या समित्या, पालकमंत्र्यांच्या विविध राज्यातल्या होणाऱ्या महिन्यातील आढावा मिटिंग्सच्या, जिल्हा पातळीवर होणाऱ्या मिटिंगा पालकमंत्र्यांच्या, या विविध माध्यमातून आढावा घेतला जातो. पण तो आढावा असा असतो की आर्थिक खर्च कसा करायचा, आर्थिक कसा करायचा, सरकारचा निधी कसा खर्च घालायचा, त्याचा टक्का आपल्या खिच्यात कसा पाडून घ्यायचा, हे धोरण प्रत्येक पालकमंत्र्यांच्या प्रत्येक जिल्हाधिकार्यालयामध्ये आढावा मीटिंग महिनाकाठी होताना हा आढावा घेतला जातो. पण त्यात शेतकऱ्यांच्या बद्दल कोणी विचार करतं, गावखेड्याचा कोणी विचार करतं, दुर्गम भागाचा कोणी विचार करतो? नाही करत. आज कोकणामध्ये समृद्ध आहे कोकण, पूर्ण पाणथळ क्षेत्र आहे, नदी नाले समुद्र किनारे भरपूर आहेत कोकणाला. कोकणाला पाणी भरपूर आहे. विदर्भामध्ये पाणी नाही आहे, मराठवाडा असो कुठला असो, पाऊस पडतो तत्पुरता पाणी येतं, पाणी मिळत नाही. जलसिंचन घोटाळा हा महाघोटाळा. जलसिंचन कुठं कुठे केलं काहीच पता नाही. किसको कुछ नहीं पता. गब्बर एक गब्बर सिंग असो, त्याचे साथीदार असतात काळ्या गोऱ्या आणि सांभा. अरे ओ सांभा, कौन से गली में सिंचन हुआ है, कौन से गली में सिंचन नहीं हुआ है, उसकी खबर हमें देते रहना. ओ कालिया, सरकार ने हमें कितना इनाम रखा है? सरकार पूरे 70,000 करोड़ का, पूरे 70,000 करोड़ का, जब तक 70,000 करोड़ का अपन घोटाला नहीं करते तब तक सिंचन पूरा नहीं हो जाएगा, तो सिंचन जरूर पूरा होगा. ओ कालिया, बता तो जरा, गांव वालों को समझा तो जरा. जब 50 कोस दूर जब सिंचन नहीं पहुंचता, वहां अजीत आ जाता है. 50 कोस दूर ऊपर सिंचन नहीं पहुंचता, तब अजीत आता है, बोलता है नहीं पहुंचेगा फिर भी चलेगा, हम धरनों में मुद्द देंगे. नहीं पहुंचता है फिर भी चलेगा, हम धरनों में मुद्द देंगे, लेकिन 70,000 करोड़ का घोटाला जरूर करेंगे. असा हा इतिहास आहे. शोलेचा बॅकग्राऊंडवर मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं. 70,000 सिंचन घोटाळा झाला. शेतकऱ्यांना काय मिळेल? पाणी पोचलं. नदी जोड पाणी जोड योजना, जे त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यात कशा प्रकारे करावं लागेल हे तेव्हा शिकवलं. सिंचन जोड योजना, कोकणातील पाणी विदर्भापर्यंत कसं पोचेल, दुष्काळी भागापर्यंत कसं पोचेल, याच्या काही योजना युद्ध पातळीवर झाल्या पाहिजेत, तरच आमचा बळीराजा सुखी समृद्ध होईल. येणारा पाऊस ओला दुष्काळ सुका दुष्काळ हा काही टिकाव लागू देत नाही.
त्याच्यामध्ये पिकं काही टिकत नाही, पिकांची नासाडी होते. भले सुका दुष्काळ असेल, भले ओळा दुष्काळ असेल, पिकांची नासाडी होते आणि गरीब बिचारा बळीराजा आपला आत्महत्या करत बसतो. आत्महत्या नाशिकमध्ये ही दुर्गम परिस्थिती आहे. म्हणून माननीय शरद पवार साहेबांचा 15 ऑगस्टला म्हणून माननीय शरद पवार साहेबांचा सॉरी टू से दॅट 15 ऑगस्ट म्हणून माननीय शरद पवार साहेबांचा 15 सप्टेंबरला बळीराजाबाबत आक्रोश मोर्चा, बळीराजाबाबत आक्रोश मोर्चा, बळीराजाबाबत आक्रोश मोर्चा. चला नाशिकला बळीराजाच्या आक्रोश मोर्चामध्ये सामील व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.